शहरातील स्वच्छतेसाठी तरुणांचा आक्रमक पवित्रा, कचरा नगर परिषदेच्या प्रवेशद्वारात टाकला। तळोदा शहरातील अस्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असतानाही नगरपालिका प्रशासन कोणतीही ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करत शहरातील श्रीराम सोशल ग्रुपच्या तरुणांनी वाजत गाजत गावभर फिरून कचरा गोळा केला आणि ट्रॅक्टरभर कचरा थेट पालिकेच्या प्रवेशद्वारात आणून टाकला। प्रवेशद्वारावर मुख्याधिकारी विक्रम जगदाळे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांना समस्या तात्काळ निवारण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले। घोषणाबाजी करत आणि वाजत गाजत काढलेल्या या मिरवणुकीने संपूर्ण शहराचे लक्ष वेधले। तळोदा शहरात गेल्या काही महिन्यांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे। शहरात ठिकठिकाणी कचरा साचून राहतो, तो उचलला जात नाही। कचरा घेण्यासाठी घंटागाडी नियमित येत नाही। सार्वजनिक शौचालयांची दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी गटारी तुंबून रस्त्यावर सांडपाणी वाहत आहे। नागरिक वारंवार तक्रार करत असतानाही पालिकेकडून कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही, असे विविध प्रश्न उपस्थित करत यापूर्वी श्रीराम सोशल ग्रुपच्या सदस्यांनी गटारीत बसून आंदोलन केले होते। त्यावेळी पालिकेच्या वतीने समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र त्यानंतर कोणतीही ठोस पावले उचलली गेली नाहीत। परिणामी नागरिकांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला। कुंभार गल्ली येथून कचरा संकलनाला सुरुवात केली, तेथून भोई गल्ली, जोहरी गल्ली असे पुढे जात दत्त मंदिर परिसर, तेथून मेन रोड वरील कचरा तसेच नगरपालिकेत येत संकलन केलेला सर्व कचरा नगरपालिका प्रवेशद्वारात टाकून त्याच जागी बसून आंदोलनाची सुरुवात केली। यापूर्वी केलेल्या आंदोलनावेळी पालिका प्रशासनाकडून काही दिवसात सर्व समस्या सोडवून सर्व प्रश्नांचे निवारण करू असे लेखी आश्वासन पत्र देण्यात आले होते, तरी अद्याप अजूनपर्यंत कोणतीही कामे झाली नाही, असे कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले। 2 तास प्रवेशद्वारापासून कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन केले। दरम्यान प्रवेशद्वारावर पालिका मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, कार्यालय अधीक्षक कमलेश काळे, आरोग्य अधिकारी किशोर मोरे यांनी आंदोलकांची भेट घेत त्यांच्या चर्चा केली। लवकरात लवकर सर्व समस्या निकाली काढण्यासाठी पालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जातील असे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन नाही घेतले। समस्या निकाली न काढल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा विचार यावेळी देण्यात आला। पोलीस निरीक्षक राजू लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। आंदोलनादरम्यान आंदोलनात अमन मोहन सिंग, जोहरी राहुल जैन, किरण ठाकरे, आकाश भोई, चिंटू जोहरी, गोलू पाटील, रोहित कुराटे, कालू पाडवी, अजय पाडवी, हितेश तांबोळी, रोहन चौधरी, स्वामी चौधरी, सागर चित्ते युवा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला। INDTV न्यूज साठी गणेश मराठे, तळोदा यांचा रिपोर्ट।
आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करणारी नगरपालिकेचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. हाय 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 खाली करेल गाडी इकडे टाक आणि इकडे बसायचं. अंदर जाओ. अरे अधिकार असो अधिकार असो. योगीजी योगीजी भाऊ साहेब. अरे अधिकार असो अधिकार असो. अरे आड़ा कर काका आड़ा करायचा. अच्छा उमा खाली डोकावरती पाय. खाली डोकावरती पाय. खाली डोकावरती पाय. माझ्या नगरपालिकेला धिक्कार असो. बस बस गाडी अरे अशी नगरपालिकाचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. अशी नगरपालिकाचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. अधिकार असो अधिकार असो. नगरपालिकेला धिक्कार असो. बसा. अधिकार असो अधिकार असो. नगरपालिकेला धिक्कार असो. खाली डोकावरती पाय. आपल्याला नगरपालिकेचं करायचं काय? खाली डोकावरती पाय. हाय 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 अधिकार असो अधिकार असो. अधिकार असो अधिकार असो. अरे हाय 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 अधिकार असो अधिकार असो.
साहेब आपण बोलले होते का नाही? बोलले हा विषय तुमच्या तोंडीचा आश्वासने आले आम्ही पूर्णपणे ब्लेम याच्यावरच करतोय सर की आपल्या शब्दांवर आलं जातात. सर हे पत्रकार विषय घेऊन सर आधी नगरपालिकेने भरली साहेब, नगरपालिकेने तुमचं भरली आहे. एक मिनिट काय होतंय तुम्हाला अडचण काय तुमच्या अडचण काय उगाच काय फक्त श्रीराम सोशल ग्रुप पुरता कार्यक्रम नाही आम्ही त्यांच्यासाठी लोक राहते गावात राहते असं वाटतंय का साहेब? आम्ही 10 लोकांवरती आलो मार्केटमध्ये आता जे कोणाचे पैसे काढले म्हणून सर्वांसमोर घ्या. या महिन्याभरात कारवाई झाली ना, मला माहिती लोक काय बोलले पाकिट घेतले घरी बसले. पाकिट अधिकारी घेतो, सामाजिक कार्यकर्ता पाकिट घेतली जमत काय सांग मला असं वाटतंय का नगरपालिकेची इज्जत जाते इज्जतीचं काही नाही, तुम्ही जेन्युइन प्रश्न मांडताय. असं होत नाही यांनी लोकांची इज्जत काढली डबड्या वाजून आणि आता मध्ये यायचं मध्ये यायचं नाही. तुमच्या सगळ्या मुद्द्यांवरती कारवाई चालू आहे. तुम्हाला स्वतः आम्ही अपडेट करू की याच्यावरती हे होत आहे. एक महिन्यात फक्त एवढं आहे की लोकांचे आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, तवदा स्वच्छ राहिलं काहीच नको आम्हाला. सगळ्या कामाची सगळ्याच सर टेंडर पास होतो कागदावर, तो त्या दिवसापुरता लिमिट असते, 8 दिवस काम होता. त्यानंतर त्या टेंडरची विल्हेवाट लागून जाते. मला वाटतं तोही का आम्हाला दाममध्ये जातो काय माहिती. त्यानंतर तो टेंडरच बंद होतो. ते बारकोड वाले लावलेले स्कीम आहे. तुम्ही मान्य तुम्हाला नगरपालिकेने आपण तो पण आहे त्याच्यावरच सांगतो. तुम्ही जर कदाचित काल सांगितलं असतं की काय कारवाई झाली तुम्हाला सांगता यायला. उद्यानांच्या दुरावर एक म्हटलं आपल्याकडे इथं उद्यान आहे, ज्येष्ठ नागरिक भवन पण आहे. तर ज्येष्ठ नागरिक भवनामध्ये आपल्याला आरोग्य विभाग त्यांच्या वतीने अर्बन वेलनेस सेंटर 2 दिलेले आहे. त्यातलं एक अर्बन वेलनेस सेंटर आपण तिथं जेणेकरून तिथे वावर राहील लोकांचा, त्याची डागडुजी पण होणार आहे. म्हणजे लोकांसाठी तिथे आरोग्याच्या सेवा पण उपलब्ध होईल. महाराष्ट्र शासनाचा दुसरा एक विभाग आहे, तो तिथे कार्यरत होईल. नगरपालिका त्याला सहकार्य करेल. त्याच्यानंतर वैकुंठ रथाबद्दल आपण सांगतो नाही, ते दोन्ही पण आता चालूच आहेत. आपल्याच एक कर्मचाऱ्याच्या इन्सिडेंट झाला तेव्हा त्या दिवसापासून मला स्वतः आठवलं की आपले ते दोन्ही गोष्टी चालू आहेत. त्याच्यानंतर आदिवासी सांस्कृतिक भवनाचं आपण काय म्हटलं होतं, दर कमी करणं. दर कमी करावा. त्याचा तो जुना ठराव आहे आणि त्याच्यामध्ये महसुलाचा विषय आहे. तुम्हाला ॲब्रप्टली जोपर्यंत मिळत आहे तोपर्यंत तो काही कमी करता येणार नाही. दुसरी गोष्ट आपल्याला सगळ्या तुम्ही तळोद्याचे नागरिक आहे, तुम्ही बघितली तर त्या केसमध्ये ते कमी करून कसं काय नगरपालिका चालवायची हा मोठा प्रश्न. मागच्याच आठवड्यामध्ये तुम्ही गावातले तुम्हाला माहिती की आपलं लाईट कनेक्शन बंद व्हायचे, पाणी कनेक्शन बंद व्हायचे, महसुलाचे सोर्स असल्याशिवाय नगरपालिका चालणं अवघड गोष्ट आहे. त्यामुळे त्याच्यावरती जोपर्यंत आता सध्याचं टेंडर चालू आहे तोपर्यंत तरी काही निर्णय घेणं योग्य होणार नाही. शौचालय दुरुस्तीचा एक विषय होता. आपल्याकडे 7 पब्लिक टॉयलेट्स आहेत, पैकी क्रायटेरियामध्ये बसणाऱ्या 6 पब्लिक टॉयलेट्सच्या दुरुस्तीचा प्रस्ताव आपण राज्य संचालनालय स्वच्छ महाराष्ट्र त्यांनीकडे पाठवलेला आहे. तर तो पण काही जास्त दिवस नाही, 15 दिवसामध्ये त्यांची मंजुरी होऊन ते काम सुरू होण्यासारखं आहे. त्याच्यानंतर गटारींचा विषय प्रामुख्याने काल पण मी बघितली बाकी ती परिस्थिती खराब आहे, परंतु त्याची वस्तुस्थिती अशी आहे की तळोदा नगर परिषदेमध्ये संपूर्ण शहरामध्ये उघड्या गटारी आहेत पहिल्यापासून. हा प्रश्न स्पेसिफिक एखादी जागा असेल, मरीमाता मंदिर असेल तिथं आपण मागच्या तिथे बसतो तर त्याचे TS होते, TS म्हणून ते काम होण्यासारखं आहे. पण संपूर्ण शहरभर पाहिलं तर ओपन गटारी आहेत. जोपर्यंत अंडरग्राऊंड ड्रेनेजचा प्रोजेक्ट होत नाही तोपर्यंत 100% हा प्रश्न ठिकाणी निर्माण नाही. लक्षात घ्या, जिथे जिथे स्पेसिफिक इश्यू असतील की मरीमाता मंदिराकडचा प्रश्न आहे, अजून 1-2 ठिकाणी तिथे रस्ते फोडायला लागतील प्रत्येक ठिकाणी. आणि तसं 1-2 केसेस आपण करू शकतो, पण सरसकट रस्ते आपल्याला फोडता येणार नाही. त्याच्यानंतर पथदिव्यांचा मला वाटतं मागच्या आठवड्यामध्ये दिल्यामुळेच एक 2 दिवसांचा एक विषय होता. त्याच्या पलीकडे जर अजून काय असतील की पथदिवे आहेत आणि बंद आहेत त्याचा आपण दुरुस्ती करून घेऊ शकतो. ज्या भागात नाहीच आहे त्या भागासाठी आपण
जी कामं चालू आहेत प्रभाग नाही 3 प्रभागांचे ग्रुप केलेले आहेत त्या ग्रुपमध्ये आपण सोलर लाईट्स लावून देतो जेणेकरून परत लाईट बिल वाढलं तर ते परत पुढे जाऊन बंदच होणार आहे अशी परिस्थिती आहे. 5 कंदीलचा एक विषय तुम्ही मांडला होता खूप महत्त्वाचा विषय मी त्यावेळेस पण तुम्हाला सांगितलं होतं की अतिशय महत्त्वाची जागा आहे गरजेचं आहे परंतु सद्यस्थितीमध्ये नगरपालिकेचे इंटरव्ह्यूची मुदत संपलेली आहे. या आठवड्यामध्ये कन्सल्टंटचं टेंडर होईल त्या टेंडरमध्ये आलेल्या कन्सल्टंट नुसतं कंदीलला लाईट लावण्याचा विषय नाही आहे नुसतं तेवढं होऊन चालणार नाही तो चौकातला सगळ्यात सुंदर चौक करण्याचं आमचं नियोजन आहे पण त्याच्यासाठी PMC लागेल इंजिनियर आपल्याकडे ॲडिशनल आहेत ते आले की आपल्याला या गोष्टी महिन्याभरामध्ये तुम्हालाच दाखवून देतो की आपण कशा पद्धतीने नुसतं लाईट लावायला काही मोठी गोष्ट नाही एक तासाभरामध्ये पण लागून जाईल पण नुसतं तेवढंच करून आपल्याला. दुसरा एक विषय होता प्रवेशद्वारांबाबतचा इकडचं जे आहे ते काम कालच सुरू होणार होतं तर ते आज उशिरा आज उद्या असं सुरू होऊन जायचं 2 दिवसामध्ये. ज्येष्ठ नागरिक हॉस्पिटल मी बोलून घ्यावं की तिथे आणि आपली ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे तिथे याच्या समोरची जी जागा आहे तिथे अर्बन वेलनेस सेंटर म्हणजे जसं आपला दवाखाना आहे नगरपालिकेमध्ये तसे 2 दवाखाने सुरू होत आहेत त्याला नगरपालिका जागा देते म्हणजे ती जागा आपल्या ताब्यात राहील आणि त्याचा लोकांना उपयोग होईल. त्याच्यानंतर धुळीचा एक विषय होता तर धुळीसाठी आपण स्वतः नगरपालिका आपल्याकडे मॅक्सिमम आता कॉन्क्रीटचे रोड होत आहेत तर आपण स्वीपिंग मशीन मागवतो नगरपालिका पण तोपर्यंत ठीक आहे उन्हाळ्याचे दिवस आहेत ह्या मीच नाही बाकी नागरिकांनी ते तक्रारी केलेल्या आहेत तर तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपण शहादा नगरपालिकेचं स्वीपिंग मशीन मागून घेतलेलं आहे ते आल्यानंतर आपण मुख्य रस्ता जो आहे किंवा जिथे जिथे कॉन्क्रीटचा रोड आहे तिथे ते आपण धूळ त्याची स्वच्छ करून घेतो. असे तुमचे विषय होते अशा पद्धतीने कारवाई झाली होती परंतु काय कम्युनिकेशन नाही झालं मला एक गोष्टीवर झाली नाही ना सर आज तुम्हाला दिलेल्या अल्टिमेटमपेक्षा कुठल्याही गोष्ट तुम्ही वाचून सांगतायत आम्हाला पण या गोष्टी तुमच्या आहेत. मला सांगा मला वाटलं म्हणून तुम्ही सांगता ना पत दिवस एक पत दिवस सुरू केलेला सुरू केलेला कोणते पद बंद झालेले आणि साहेब शौचालयाचा जो विषय होता ना तो दुरुस्तीकरणाचा आपण पाण्याची पाईपलाईन लावली तर 3ऱ्या दिवशी जर राहिलं तर तुम्ही सांगा माझ्या घरच्या शेजारी मला माहिती मला हे सर्व माहिती मला सर्व माहिती